नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जातीवादी म्हणत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी त्यांच्यावरती खूप काही टीका केल्या. तर ते काय म्हणाले हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. पावशेरी तुला कोण विचारतंय ना सरकारला? आणि सन्माननीय जे कोणी कोणत्याही समाजाचे असू देत, उदय सामंत ब्राह्मण असतील म्हणून तुम्ही त्यांना टीका करू शकत नाही. जसं संजय राऊतच्या बोलण्यामध्ये म्हणाला होता की नाही उदय सामंत काय नेते आहेत काय. म्हणजे काही लोकांचा जरंगे सारख्या या लोकांच्या नजरेमध्ये कसं असतंय, मग मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे झाले, उदय सामंतांसारखे ब्राह्मण समाजाचे मंत्री झाले, समजा काय म्हणतात महसूल मंत्री अदर दॅन म्हणजे ब्राह्मण म्हणजे इतर समाजातले झाले, ओबीसी समाजातले झाले, की असे काही लोक बोलत राहतात जे जातीच्या चष्म्यातून पाहतात. त्या नोंदीच्या आधारावर ज्या कोणी सर्टिफिकेट घेतलेत त्या सर्टिफिकेटचं आयुष्य सुद्धा मला असं वाटतंय की फार काळ राहणार नाही. ही केसचा निकाल लागला, कोणत्या एसीबीसीच्या केसचा निकाल लागला की ह्या नोंदींचा निकाल सुद्धा तुम्हाला सांगतो वाटोळी सारख्या नोंदी आल्या आणि जरंगे सारख्या वाटोळ्यासारख्या नोंदी गेल्या. हे डंक्याची चोट पे ह्या जालन्यामध्ये सांगून जा. कसं आहे, हे जरंगे आहे की नाही, हे जरंगे आहे ना, पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती आहे तुम्हाला, छत्र्या म्हणतात. तसं निवडणुका जवळ आल्या ना हे छत्र्या हात हे जरंग्यासारख्या या की नाही, हे लिफ्ट करा दो असतात, हे कोणासाठी तरी काम करत असतात. मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम मधून की यांच्या सोबत कोण असतंय. यांच्या सोबतचे मग ते रेती माफिया असतील की मग ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील, ह्या लोकांच्या आधारावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानचट बोलून फायदा आहे, काय पानचट बोलून फायदा आहे, काय पानचट